शांत दिसणं म्हणजे शांत असणं नसतं बरं का. वृषभ राशीच्या व्यक्तींनो, एक प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा आणि उत्तर देताना स्वतःशी प्रामाणिक राहा, की तुम्ही खरंच शांत आहात का? की फक्त तुम्ही अस्वस्थता दाखवत नाही? कारण वृषभ राशीचं मन गोंधळाचं नसतं. ते शिस्तबद्ध असतं. ते कधी ओरडत नाही, ते उसळत नाही. ते हळूच सगळं आत घेतं. वृषभ राशीचा माणूस बाहेरून असा दिसतो बरं का, की तो स्थिर आहे, संयमी आहे, जबाबदार आहे, विश्वासू आहे आणि बोलताना तो फार शब्द वापरत नाही. कारण त्याला काय वाटतं माहिती का, जास्त बोलून काय बदलणार आहे? निर्णय घेताना तो वेळ घेत असतो, कारण त्याला चुकायचं नसतं आणि त्याला घाई पण नको असते. त्याला स्थिरता हवी असते. भावना व्यक्त करताना वृषभेचा व्यक्ती संथ असतो, कारण त्याच्या मनात एक भीती असते. मी जर बोललो तर सगळं कोसळेल का, अशी भीती असते. म्हणून तो भावनांना आवरतो. दुःख असलं तरी तो दुःख कधी दाखवत नाही आणि राग आला तरी तो राग गिळून बसतो आणि गोंधळ असेल तरी शांततेचं तो एक आवरण ठेवत असतो आणि लोक त्याच्याकडे पाहून त्याला म्हणतात बरं का, हा माणूस फार स्ट्रॉंग आहे, हा कधीच तुटणारा नाही, त्याला काही फरकही पडत नाही. पण हीच सर्वात मोठी चूक असते. कारण वृषभ मनाची जी खरी समस्या आहे की नाही, तो एकाच वेळी खूप गोष्टी धरून ठेवतो. जबाबदाऱ्या, अपेक्षा, नात्यांची ओझी आणि मग स्वतःच्या न सांगितलेल्या इच्छा ह्या पण तो धरून ठेवतो. पण तो सोडायला शिकलेला नसतो. तो माणसांना धरून ठेवतो. तो आठवणी धरून ठेवतो. तो चुका धरून ठेवतो आणि तो कधीतरी ठीक होईल ही अशी भावना सुद्धा धरून ठेवतो आणि इथेच तर त्यांच्या मनात ताण तयार होतो आणि हा ताण गोंधळातून येत नाही. तो ओरडत नाही. तो ताण दिसतही नाही. तो साठवणुकीतून तयार होत असतो. जसं एखाद्या खोलीत सगळं नीट ठेवलेलं असतं ना, पण खिडकी उघडलेली नसते हो. हवा असते, पण श्वास घ्यायला मोकळेपणा नसतो. तर वृषभ राशीची मानसिक अस्वस्थता ही अशीच असते. शांत दिसणारी असते, पण आतून हळूहळू जड होत जाणारी असते. आणि म्हणूनच वृषभ राशीचे लोक अनेकदा असं म्हणतात ना, की मला नेमकं काय त्रास आहे तेच कळत नाही, पण मला हलकंही वाटत नाही. हे कमजोरीचं लक्षण नाहीये, ही त्यांच्या स्वभावाची एक किंमत आहे. वृषभ राशीचे लोक कधी ओव्हर थिंकिंग करत नाहीत असं लोक म्हणतात, पण ते मला चुकीचं वाटतं. कारण की वृषभ राशीचा व्यक्ती ओव्हर थिंकिंग करतो आणि ते सुद्धा शांतपणे करतो. एका विचारावर दुसरा विचार तो बसवतो, पण मध्ये रिकामी जागा नसते ना. जसं की कपाटात कपडे नीट घातलेले असतात, पण जागाच उरलेली नसते दोन कपड्यांमध्ये. बाहेर नीटनेटकेपणा पण आत दडपण, ही अवस्था जी आहे ना, ही वृषभ राशीच्या व्यक्तींना गेले काही महिने फार धोकादायक ठरत आहे. कारण त्यांचा ताणच दिसत नाहीये, पण तो ताण तर खूप वाढलेला आहे. आणि ही वृषभ राशीची अवस्था सर्व ग्रहांच्या संमिश्रणाने मनामध्ये तयार झालेली आहे. मकर राशीतून मित्रांनो मंगळ, शुक्र, रवी, बुध यांचं गोचर होईल. वृषभ राशीच्या धनभावातून गुरु वक्री आहे, म्हणजे तो मिथुन राशीमध्ये आहे. आणि शनीचं गोचर सध्या तुमच्या लाभस्थानातून चाललेला आहे. या सर्वांचा एकमेकांशी दृष्टी संबंध, नक्षत्र संबंध आलेला आहे आणि त्यांनी वृषभ राशीच्या मनामध्ये एक वेगळंच परिवर्तन घडवलेलं आहे. आणि ते परिवर्तन जे आहे ना, ते बाहेर तर सगळं नीट ठेवत आहे, पण आतला ताण काय ते कमी करत नाहीये. आणि ही तर खरी वृषभ राशीची मागील अनेक महिन्यांपासूनची अवस्था आहे. हे सगळं ग्रहांमध्ये कसं लागू होतं? ज्योतिषात सगळे एक चूक करतात बरं का, ते दोन ग्रहांच्या डिग्री मधला गॅप पाहतात. पण प्रश्न असा आहे की ग्रह कुठं जवळ आले आहेत का? मग वृषभ राशीसाठी मग चंद्राशी निगडीत भाव आहे, त्या भावावरती शुक्राचं प्रभुत्व आहे का? काही स्थिर नक्षत्रे वृषभ राशीच्या पत्रिकेमध्ये आहेत का? याचाही बारकाईने विचार करणं गरजेचं असतं. दोन किंवा अधिक ग्रह अगदी थोड्या अशांत या भागात एकत्र येतात आणि मग मनामध्ये फार गोंधळ तयार होतो आणि त्याला मी प्लॅनेटरी पोल्युशन म्हणतो. प्लॅनेटरी पोल्युशन म्हणजे नेमकं काय बरं का, ग्रह दोष असंही म्हणता येत नाहीये, वाईट योग म्हणू शकतो, नकारात्मक विचार तयार होणं तेवढ्या काळापुरते असंही आपण तिथं म्हणू शकतो. ऊर्जेची तिथे थोडी कोंडी होती, मनामध्ये खूप ऊर्जा असते पण ती नकारात्मकतेकडे वळत जाते. जसं की खोलीत माणसं जास्त आहे पण खिडकी बंद आहे, श्वास आहे पण मोकळेपणा नाही, अशा प्रकारची थोडी ती ग्रहस्थिती असते. आणि वृषभ राशीत मग याचे परिणाम काय होतात माहितीये का, की भावना आत साचून राहतात
आणि सारखे तुम्ही निर्णय मग पुढे ढकलत राहता. पण तुम्हाला त्याचा परिणाम आत्ता जाणवणार नाही, पण ते काही त्रास जे आहेत ते नंतर वाढत जातात आणि एक दिवस मग तुम्हाला अचानकच थकवा जाणवतो. तुम्ही एक वास्तविक उदाहरण जर विचारात घेतलं ना, समजा एक वृषभ राशीची व्यक्ती आहे बरं का. ती नोकरीमध्ये स्थिरतेसाठी प्रयत्न करते. तिचं उत्पन्न पण ठीकठाक आहे. कुटुंबाच्या तिच्यावरती जबाबदाऱ्या आहेत आणि बाहेरून सगळं परफेक्ट आहे. म्हणजे एखाद्याने आनंदित राहण्यासारखं आहे. पण काय होतं, की आतल्या बाजूला आनंद नाहीये, मनातल्या बाजूला उत्साह नाहीये आणि सगळं सकाळी तुम्हाला उठायची पण इच्छा नाहीये. सगळंच तुम्हाला असं निराश झाल्यासारखं वाटतं आणि मग ती व्यक्ती काय म्हणते, "माझ्याकडे सगळं आहे, पण मला काही हलकं वाटत नाही बाबा." मी याला काही असं डिप्रेशन किंवा अँझायटी म्हणणार नाही बरं का. हे आहे एक साठवलेली मानसिक ऊर्जा आणि ह्याची सकारात्मक बाजू पण आहे बरं का. त्यामुळे ती सकारात्मक बाजू तुम्ही दुर्लक्षित करू नये आणि जर ती दुर्लक्षित केली की नाही, तर मग वृषभ राशीची व्यक्ती सतत सहन करत राहील बरं का. बोलणं तुमच्याशी टाळत राहील आणि बदल जे असतात ना, ते पुढे, पुढे, पुढे ढकलत राहील आणि मग काय होतं, मग थोडंसं भावनेमध्ये असा एक नमनेस होतो. माणूस असा डल राहतो आणि नात्यांमध्ये पण दुरावा येत जातो मग. बोलण्यामध्ये कटुता येते आणि मला काही फरक पडत नाही अशी थोडी एक पुसडी वृत्ती बनत जाते आणि हे सगळं खूप त्याला उशिरा लक्षात येतं. हा जो महिना आहे ना, यामध्ये ह्या ग्रह संयोगाचा तुम्ही योग्य वापर करा. खोल एकाग्रता ठेवा, सातत्य ठेवा आणि थोडं दीर्घकाळ टिकणारं यश कसं मिळेल ह्याच्यावरती चिंतन करा. थोडं तुम्ही एक सर्जनशीलता वाढवा, क्रिएटिव्हिटी तुमच्यामधली वाढवा. हे वृषभ राशीचे लोक कधी पटकन चमकत नाहीत बरं का आणि त्यांची इच्छाही नसते. पण एकदा ते उभे राहिले की हालत नाहीत मात्र. कष्टाळू वृत्ती असते. त्यामुळे तुम्ही काही मनासाठी जर उपाय करायचे असतील ना, तर ते तुम्ही जरूर करा. मी काय असे तुम्हाला वेगळे उपाय सांगणार नाही. व्यावहारिक दृष्टिकोनातून जर तुम्ही उपाय करायचे ठरवले, तर तुम्ही थोडी बोलायला जागा करून घ्या स्वतःची. तुमचा ताण नेहमी इतरांना शेअर करत राहा तुम्ही आणि थोडा व्यक्त होत जावा. मन रिकामं करण्याची तुम्हाला सवय सध्या तर फार गरजेची आहे. थोडं प्रॅक्टिकल पण राहिलं पाहिजे. आठवड्यातून एकदा तुम्ही स्वतःशी तर बोला ना, लिहा थोडं. शांतपणे चालणं पण गरजेचं आहे आणि मोबाईल फोन पासून थोडं अंतर ठेवा. हे उपाय जे असतात ना, ते काही ग्रह बदलत नाहीत बघा, पण तुमचं जे मनातलं पॉल्युशन आहे ते साफ करतात. शेवटी ग्रहांचा उद्देश एकच असतो, की व्यक्तीच्या मनावरती पहिल्यांदा पगडा बनवायचा. त्याची पूर्ण मानसिकता जी असते ना, ती ट्रॅप करायची आणि त्याला तसं वागायला भाग पाडायचं. त्यामुळे वृश्चिक राशीच्या व्यक्तींनो, तुमची समस्या गोंधळाची नाहीये. ती आहे तुम्हाला एक जागा नसल्यामुळे तयार झालेली समस्या आणि मनात खूप विचार आहेत, पण श्वास घ्यायला जागा नाहीये अशी तुमची परिस्थिती तयार झालेली आहे. आयुष्यात लहान सहान गोष्टी साठल्या तर मोठं ओझं बनतात आणि ग्रह जवळ आले म्हणून धोका नाही. मनात जागा नसेल तर मित्रांनो धोका असतो. हे तुम्ही लक्षात ठेवा. याच्यावरती विचार करा. ह्या फेब्रुवारी महिन्यामध्ये फारसं असं काही वेगळं वृषभ राशीच्या बाबतीत चांगलं पण नाही आणि वाईट पण घडणार नाहीये. पण एकंदरीत तुमची मानसिकता हे ग्रह कसे तयार करतील हे मी ह्या व्हिडिओमधून सांगितलेलं आहे. प्रसाद कुलकर्णी, पंढरपूर. श्रीराम.